अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आर्या अर्जुनसाठी जेवण घेऊन आलेली असते. अर्जुन तिचं कौतुक करत म्हणतो की तू एवढं छान जेवण बनवत असशील, मला माहीत नव्हतं. त्यावर आर्या म्हणते की मी ड्युटीवर असते, घराच्या बाहेर असते, म्हणून मला घरातील कोणतंही काम येत नाही असं वाटतं का तुला? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, मला असं म्हणायचं नव्हतं. अप्पीने सुद्धा जिल्हा सांभाळून घर सांभाळलंच होतं की. मात्र अपर्णाचं नाव ऐकून आर्या लगेच चिडते. तर अर्जुन तिचे आभार मानत म्हणत असतो की आर्या, तू खरंच माझ्यासाठी, कदमांसाठी, आमच्या घरासाठी खूप काही करत आहेस. हे मैत्रीच्या पलीकडे आहे. आणि त्यावर आर्या म्हणते की अर्जुन, खरंच हे सगळं माझ्यासाठी मैत्रीच्या पलीकडे आहे. त्यावर अर्जुन म्हणतो नेमकं काय म्हणायचं आहे तुला, तू अशी कोड्यात बोलू नको. तर आर्या म्हणते तू आत्ताच तुझ्या पास्टमधून बाहेर पडत आहेस ना, हळूहळू तुझ्या डोळ्यांवरची धूळ साफ होईल आणि मग तुला स्पष्टपणे सगळं काही दिसेल. तर दुसरीकडे अप्पी ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. मोना तिच्या माहेरी गेलेली असल्याने दिप्या अप्पीसाठी मस्त चहा बनवून घेऊन येतो. तर अमोलला शहेनशाह पिक्चर बघायचा असतो, म्हणून तो बापूंकडे लाडीगोडी लावत असतो. आणि मग त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच गायतोंडे तिथे येतात. त्यांना अपर्णाला कदमांबद्दल सांगायचं असतं, मात्र अमोल तिथे असल्याने त्यांना बोलता येत नाही. आणि मग दिप्या अमोलला घेऊन बाहेर जातो. आणि मग गायतोंडे अपर्णाला आणि बापूंना सांगतात की विनायक रावांना अटॅक आला आहे. मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा मला चिंचोकेंनी सांगितलं. आणि ते ऐकून अप्पीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप घाबरते. आणि मग त्यानंतर ती आणि बापू लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. गायतोंडे तेथून निघणार इतक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. त्याने दिप्याला विचारलेलं असतं की गायतोंडे काका माझ्या मासोबत आधीपासून काम करायचे का? आणि त्यावर दिप्या हो म्हणतो. त्यामुळे मग अमोल गायतोंडेंना विचारतो की तुम्ही माझ्या बाबांना ओळखता का? त्यावर गायतोंडे सांगतात हो बाळा, पण का रे, तुला त्यांची माहिती का हवी आहे? त्यावर अमोल म्हणतो की काका, मला माझ्या बाबांना शोधायचं आहे. तुम्ही प्लीज मला सांगा ते कसे दिसायचे? आणि मग गायतोंडे त्याला सांगतात की तुझे बाबा अगदी तुझ्यासारखेच दिसायचे, फक्त त्यांचा चेहरा मोठा आहे. आणि मग त्यानंतर ते अर्जुनचं वर्णन करतात. त्यामुळे अमोल तर खूपच खुश होतो. तर गायतोंडे म्हणतात की मी देवाकडे प्रार्थना करेल तुला तुझे बाबा लवकर मिळू दे म्हणून. आणि मग ते तेथून निघून जातात. दुसरीकडे अर्जुन, रुपाली आणि स्वप्नील कदमांजवळ असतात. स्वप्नील म्हणत असतो की आता तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हा. आपला अर्जुन दुसऱ्या लग्नासाठी सुद्धा तयार झालाय, सुटला तो एकदाचा. आणि त्यामुळे अर्जुन रागातच त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की दादा सुटलो म्हणजे? तर रुपाली म्हणते की म्हणजे तुम्ही 7.5च्या फेऱ्यामधून सुटलाय. आणि मग त्यानंतर ते कदमांना म्हणतात की आता तुम्ही लवकर ठीक व्हा, आपल्याला अर्जुनच्या लग्नाची तयारी करायची आहे. तर कदम म्हणत असतात की तुम्ही मी बरं होण्याची वाट बघू नका, जमेल तितक्या लवकर सगळं उरकून घ्या. तर अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही उगाच काही बोलू नका, तुम्हाला आधी पूर्णपणे बरं व्हायचं आहे. आणि मग त्यानंतर रुपाली म्हणते की भाऊजी, आत्ता आपण सगळं काही व्यवस्थित करूया, तसंही तुमचं पहिलं लग्न उगाच काहीतरी झालं होतं. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की वहिनी, दुसरं लग्न आहे ठीक आहे, पण म्हणून पहिल्या लग्नाला नावं ठेवण्याची काही गरज नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण पहिल्या लग्नाला नावं ठेवू नका. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. तर मग स्वप्नील आणि रुपाली कदमांना विचारून लगेच आर्याच्या आईसोबत बोलायचं ठरवतात. तर दुसरीकडे अमोलला शहेनशाहसारखे कपडे घालायचे असतात. आणि मग दिप्या आणि तो घरात असणाऱ्या इतर कपड्यांपासून शहेनशाहसारखा ड्रेस बनवायचं ठरवतात. त्यामुळे अमोल खूप खुश असतो. तर इकडे अर्जुन रुपालीला विचारत असतो की आपण साखरपुड्याची जास्त घाई तर करत नाही आहे ना? तर रुपाली विचारते नाही भाऊजी, उलट आपण हे चांगलं कार्य लवकरात लवकर पार पाडायला हवं, नाहीतर कामात विघ्न आणणारे काही कमी नाहीत. तर अर्जुन विचारतो नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर रुपाली म्हणते काही नाही, पण आता तुम्ही मनात कोणतीही शंका ठेवू नका. आणि मग त्यानंतर अर्जुन औषधं आणण्यासाठी जातो. आणि तो गेल्यावर अप्पी आणि बापू त्या ठिकाणी येतात. मात्र अपर्णाला बघून रुपाली खूपच चिडते. ती लगेच अपर्णासोबत वाद घालायला सुरुवात करते. बापू तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती म्हणते की गेली 7 वर्ष तुम्ही कुठे होता? तुम्हाला एकदाही कदमांची आठवण आली नाही का? त्यावेळी अप्पी म्हणते की ताई, फक्त चूक माझी नाही आहे, अर्जुनची पण आहे. मात्र रुपाली काही ऐकायला तयारच नसते. ती हॉस्पिटलमध्येच अप्पीला खरं खोटं सुनवायला सुरुवात करते. त्यामुळे बापूंना खूप वाईट वाटतं. मग त्यानंतर अप्पी रुपालीला विनंती करते की मला फक्त एकदा बाबांना भेटू द्या, हवं तर मी डिवोर्स पेपरवर सही करायला तयार आहे. आणि मग याच अटीवर रुपाली तिला
कदमांना भेटण्याची परवानगी देते. मग अप्पी लगेच कदमांच्या रूममध्ये जाते. त्यांनी औषधं घेतल्यामुळे ते ग्लानीतच असतात. अपर्णा आली आहे हे त्यांना कळतं, मात्र ती काय बोलते हे त्यांना काही कळत नाही. अप्पी त्यांचा हात हातात घेते आणि रडतच म्हणते की बाबा मला माफ करा, मी तुम्हाला भेटायला नाही आले, तुमच्याशी नाही बोलले, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. पण मी तरी काय करू, अर्जुनने माझ्याकडून तसं वचनच घेतलं होतं. मला कित्येकदा तुम्हाला भेटावंसं वाटत होतं, तुमच्याकडे यावं वाटत होतं, पण मी स्वतःला रोखून धरलं होतं. पण आता तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे. तुमचा नातू तुमची वाट बघतोय, तुम्हाला त्याला भेटायचं आहे ना. खरं तर तुम्ही भेटला आहात त्याला नर्सरीमध्ये. आणि मग त्यानंतर ते बापूंना म्हणते की तुम्ही नर्सरीत जे काही बोलला ते ऐकलं मी. पण एक सांगते की जेवढी जागा माझ्या बापूंची माझ्या मनात आहे ना, तेवढीच जागा तुमचीसुद्धा आहे. सून म्हणून नाही, पण लेक म्हणून तरी मला ॲक्सेप्ट करा. तर दुसरीकडे दिप्याने अमोलसाठी शहेनशाहसारखे कपडे बनवलेले असतात आणि मग ते कपडे घालून अमोल आरशामध्ये बघून शहेनशाहची ॲक्टिंग करत असतो. आणि मग तो आरशामध्ये बघूनच आपल्या बाबांचं चित्र काढायचं ठरवतो. कारण गायतोंडेंनी त्याला सांगितलेलं असतं की तुझे बाबा तुझ्यासारखेच दिसतात आणि त्यांचे डोळे तर अगदी तुझ्यासारखेच आहेत. तर दुसरीकडे अप्पी कदमांसोबत बोलत असते. त्यांना म्हणत असते की मला माफ करा, मी तुम्हाला भेटायला नाही आले. कित्येकदा मला तुमची आठवण आली, असं वाटलं की धावत तुमच्याकडे यावं, मात्र मी नाही येऊ शकले. अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण देण्यासाठी मी घरी आले होते, पण मला तुम्ही भेटलाच नाहीत. आणि मग त्यानंतर ती हे सुद्धा सांगते की मी अमोलला शहेनशाहबद्दल सगळं काही सांगितलं आहे. तो तुम्हाला अर्जुनला शोधतोय. आणि मी ज्या दिवशी हे त्याला सगळं सांगितलं ना, त्याच्याच दुसऱ्या दिवशी अर्जुनने मला घटस्फोटाचे पेपर पाठवले. आणि मग ती त्यांचा हात हातात घेऊन खूप रडते. आणि मग त्यानंतर गणपतीची एक छोटी मूर्ती त्या ठिकाणी ठेवून तेथून निघून जाते. दुसरीकडे अमोल आरशामध्ये बघत शहेनशाहचं म्हणजे त्याच्या बाबांचं चित्र काढत असतो. तर इकडे अप्पी बाहेर आल्यानंतर बापू तिच्याकडे चौकशी करतात. ती सांगते की बाबा ठीक आहेत, पण ग्लानीतच होते, त्यांनी माझं बोलणं ऐकलं की नाही तेही माहीत नाही. तर रुपाली तिला म्हणते झालं ना तुझं काम, मग निघ आता इथून. मात्र अप्पी तिला म्हणत असते की ताई मी परत आले तर चालेल का. मात्र रुपाली म्हणते नाही, तू परत येऊ नको, कारण आता अर्जुन भाऊजी दुसरं लग्न करणार आहेत, कारण मामंजींचीच तशी इच्छा आहे. आणि ते ऐकून अप्पी आणि बापूंना तर धक्काच बसतो. तर रुपाली तिला सांगत असते की पुन्हा इथे येऊ नको. आणि मग त्याचवेळी अर्जुन आणि आर्या त्या ठिकाणी येतात. अप्पीला बघून अर्जुनला छान वाटतं आणि मग त्यानंतर तो तिची आणि आर्याची ओळख करून देतो. अप्पी रडतच म्हणते की जर बाबांची इच्छा असेल तू दुसरं लग्न करावं तर नक्की कर, मी घटस्फोटाच्या पेपरवर करेल सही. आणि ते ऐकून रुपाली तर खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.